विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, आपण आतापर्यंत पाहिलं की केमिकल रिएक्शन म्हणजे काय, त्याला लिहायचं कसं, त्याचं बॅलन्स कसं करायचं, त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स काय होत्या, एक्झोथर्मिक प्रोसेस काय, एंडोथर्मिक प्रोसेस काय, एक्झोथर्मिक रिएक्शन काय, एंडोथर्मिक रिएक्शन काय, डिझोल्युशन, केमिकल रिएक्शन मधला फरक काय, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आज आपण काय पाहणार आहोत, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे त्यासाठी आधी बघा आपल्याला 2-3 एक्झाम्पल घ्यायला लागतील. कोणकोणते? एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये पुस्तकात भरपूर सारे एक्झाम्पल दिलेत, पण मी आता तुमच्या समोर 4 एक्झाम्पल घेतोय. काय? पहिल्यांदा कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निशन, म्हणजे जसं जाळ लावला तशी कुकिंग गॅस ही फ्लेम जळायला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट, आयरन आर्टिकल अंडरगो रस्टिंग, म्हणजे ज्या लोखंडाच्या गोष्टी आहेत त्या रस्टिंगच्या अंडर गेलेल्या आहेत. तिसरी गोष्ट आहे इरोजन ऑफ रॉक्स टू फॉर्म सॉइल, म्हणजे दगडाचं रूपांतर मातीमध्ये करण्यासाठी होणारा जो बदल आहे तो. आणि चौथी गोष्ट आहे ऍडिंग सोडा इनटू डायल्यूट ऍसिड एफरसेंट फॉर्म, म्हणजे जेव्हा आपण सोडा ऍड करतो ऍसिड मध्ये तेव्हा डायल्यूट काय म्हणजे एफरसेंट फॉर्म होतात, CO2 फॉर्म मध्ये म्हणजे बुडबुड्या फॉर्म होतात असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार, ह्या रिएक्शन ह्या डिफरन्शिएट करू. आपण पहिल्यांदा काय करू, रिएक्शन डिफरन्शिएट करू. मग त्या बेसिसवर रिएक्शन आपण डिफरन्शिएट कशात करणार, एकतर स्लो रिएक्शन झाली किंवा एकतर फास्ट रिएक्शन झाली, अशा दोन प्रकारे आपण रिएक्शन डिफरन्शिएट करू. स्लो रिएक्शन मध्ये कोण आली, कोणकोणती रिएक्शन, रिएक्शन 2 आणि रिएक्शन 3. 2 कोणती, आयरन आर्टिकल अंडरगो रस्टिंग, इरोजन ऑफ रॉक्स टू फॉर्म सॉइल. आणि क्विक रिएक्शन मध्ये आली रिएक्शन 1 and 4. काय? कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निशन आणि ऍडिंग सोडा इनटू डायल्यूट ऍसिड एफरसेंट फॉर्म. आता स्लो बघा कोणती, जेव्हा रस्टिंग होत असते तेव्हा ती रस्टिंग प्रोसेस खूप स्लो आहे, म्हणजे ते फटकन रस्ट झाला आणि आयरन आर्टिकल नाहीसा झाला किंवा त्याचे तुकडे तुकडे झाले असं काय का नाही. दगडापासून फटकन माती बनते का हो, जी सुपीक माती आपल्याला बघा पाहायला मिळते, ती सुपीक माती दगडापासून फटकन बनते का, तसं होत नाही. पण जेव्हा आपण एखाद्या गॅसला जाळ लावला तो जाळ फटकन लागतो. आणि तिसरी गोष्ट काय, जेव्हा सोडा ऍड करतो तेव्हा बुडबुड्या लगेच फॉर्म होतात, म्हणून ती क्विक रिएक्शन आहे. आणि त्याचमुळं द रेट ऑफ डिफरंट रिएक्शन इज डिफरंट असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्या ज्या रिएक्शन झाल्या सर्व त्या प्रत्येकाचा रेट म्हणजे टाइम हा डिफरंट आहे, डिफरंट गोष्टी कन्सिडर करून. म्हणजे एक रिएक्शन स्लो होते तर एक रिएक्शन फास्ट होते. द सेम रिएक्शन ऑकर्स ॲट डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन. मग डिफरंट जर कंडिशन चेंज केल्या तर तीच रिएक्शन डिफरंट कंडिशनला डिफरंटली चेंज होते. म्हणजे बघा तुम्ही कधी जर दही जर फॉर्म करायचं पाहिलं असेल, ठीक आहे, विंटर सीझन मध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये दही बनायला खूप वेळ लागतो, पण जेव्हा आपण ते टेम्परेचर जेव्हा वाढतं, जेव्हा आपण ते समर मध्ये पाहतो तेव्हा ते दही फटकन बनलं जातं. असं डिफरंट कंडिशनला ते डिफरंट रिएक्शनचा रेट चेंज होत असतो. ठीक आहे, आता हे झाले आपले रेट ऑफ रिएक्शन पाहणे, म्हणजे रिएक्शन कशी होते त्याचा रेट आपल्याला कळाला. मग आपण पाहूया की त्याचे फॅक्टर्स काय असतील जे अफेक्ट करतात रेट ऑफ रिएक्शनला. ठीक आहे, मग रेट ऑफ रिएक्शनला कोणते फॅक्टर अफेक्ट करतात बाबा. आता त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर होता नेचर ऑफ रिएक्टंट. आता त्याच्यासाठी समजून घेण्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलं, काय केलं, एक मेटल घेतला, कोणकोणता मेटल घेतला, एक घेतला अल्युमिनियम, दुसरा घेतला झिंक. त्याला काय केलं आपण, डायल्यूट HCl सोबत त्याची काय केली, रिएक्शन केली सेपरेटली, झिंक प्लस डायल्यूट HCl, अल्युमिनियम, आणि दुसऱ्या बिकर मध्ये अल्युमिनियम प्लस डायल्यूट HCl, अशा त्याच्या आपण रिएक्शन फॉर्म केल्या, म्हणजे रिएक्शन पाहिल्या. त्या रिएक्शन मध्ये काय झालं बाबा, हीट लिबरेट झाली, गॅस लिबरेट झाला. ठीक आहे, गॅस लिबरेट होऊन गेला, जेव्हा जेव्हा मेटल ते रिएक्शन केले तेव्हा त्यांचा तो गॅस लिबरेट झाला. पण इथं काय झालं, जी रिएक्शन होती अल्युमिनियमची ती फास्ट झाली कम्पेअर टू झिंक ची रिएक्शन विथ HCl, म्हणजे झिंकची डायल्यूट HCl सोबत रिएक्शन झाली तेव्हा ती स्लो झाली कम्पेअर टू अल्युमिनियमची रिएक्शन जेव्हा डायल्यूट HCl सोबत झाली. मग असा हा फरक का पाहायला भेटला हो, असा हा फरक भेटला पाहायला कारण ड्यू टू नेचर ऑफ द एलिमेंट और द नेचर ऑफ द मेटल. कारण नेचर काय होतं मेटलचं, अल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन झिंक. मग आपल्याला तिथं भेटला पहिला फॅक्टर काय, नेचर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट्स. नेचर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट्स इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, म्हणजे रिएक्टंटची जी रिएक्टिव्हिटी असते त्याचं नेचर आपल्याला रेट ऑफ रिएक्शन वर इन्फ्लुएन्स झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपला पहिला फॅक्टर होता कोणता, नेचर ऑफ रिएक्टंट. मग आपण म्हणालो फॅक्टर नंबर 2B काय, साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट्स. आता साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टंटचा जर आपण विचार केला, आपण काय केलं, पीसेस घेतले, कोणाचे, एक तर पीसेस घेतले आणि एकाला घेतलं पावडर फॉर्म मध्ये, कोणाला, शहाबादी टाईलला. शहाबादी टाईलला एका टेस्ट ट्यूब मध्ये पावडर फॉर्म मध्ये घेतलं आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेतलं,
पीसेसच्या फॉर्म मध्ये घेतलं. ठीक आहे, आपण त्याची रिॲक्शन काय केली, आपण त्या दोन्हीमध्ये काय ऍड केलं, 10 ml डायल्यूट HCl ऍड केलं. आणि जेव्हा आपण ते डायल्यूट HCl ऍड केलं तेव्हा आपण काय ऑब्झर्व केलं, दोन्हीमध्ये काय झाले, एफरवेन्सेस फॉर्म झाले का नाही हे आपल्याला ऑब्झर्व करायचं होतं. म्हणजे CO2 फास्टर झाला का स्लोअर झाला हे आपल्याला ऑब्झर्व करायचं होतं. मग आपल्याला रिझल्ट काय निघून आला, CO2 फास्टर कोणामध्ये भेटला, ज्या टेस्ट ट्यूब मध्ये पावडर ठेवलेलं होतं. आणि CO2 स्लोअर कोणामध्ये फॉर्म झाला, ज्या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला पीसेस पाहायला मिळाले होते, ज्या टेस्ट ट्यूब मध्ये पीसेस होते त्यामध्ये CO2 हा स्लोअर रिलीज झाला. म्हणजे आपला सेकंड फॅक्टर काय म्हणतो, रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन साइज ऑफ रिएक्टंट्स. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन हा साइज ऑफ रिएक्टंट्स वर डिपेंड असतो. ह्या केसमध्ये स्मॉलर द साइज ऑफ रिएक्टंट इक्वल्स टू हायर द रेट ऑफ रिएक्शन. असा 2 नंबरचा फॅक्टर आपल्याला हा पाहायला मिळाला. फॅक्टर नंबर सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्सला पाहण्या अगोदर आपल्याला एक कन्सिडर करायचे काय, रिएक्शन ऑफ डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl विथ CaCO3 पावडर. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटच्या पावडर सोबत आपल्याला डायल्यूट आणि एकदा कॉन्सन्ट्रेटेड HCl ची रिएक्शन करून बघायची आहे. फर्स्ट केस मध्ये आपण काय केलं, डायल्यूट HCl घेतला प्लस CaCO3 पावडर घेतला. सेकंड केस मध्ये काय केलं, कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतला प्लस CaCO3 पावडर घेतला. आपण ऑब्झर्वेशन काय केलं दोन्हीकडे, डायल्यूट HCl सोबत रिएक्शन कशी होती, स्लो. कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत रिएक्शन कशी होती, फास्ट. म्हणजेच काय झालं, CaCO3 डायल्यूट सोबत डिसअपियर स्लोली झाला आणि CaCO3 हा कॉन्सन्ट्रेटेड सोबत डिसअपियर फास्ट झाला. CO2 लिबरेशन डायल्यूट सोबत स्लो झालं आणि CO2 लिबरेशन कॉन्सन्ट्रेटेड सोबत फास्ट झालं. ह्या 2 केसला ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला थर्ड फॅक्टर भेटला. तो फॅक्टर म्हणजे कोणता, रेट ऑफ रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. म्हणजे रिएक्शनची जी रेट आहे ती कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर प्रोपोर्शनल आहे. दॅट इज हायर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इक्वल्स टू फास्टर द रिएक्शन टेक्स प्लेस और फास्टर द रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे, आता बघा चौथा फॅक्टर, टेम्परेचर ऑफ रिएक्शन. म्हणजे टेम्परेचरचा रिएक्शनवर काय, टेम्परेचरचा रेट ऑफ रिएक्शनवर काय इफेक्ट आहे बाबा. ठीक आहे, आपण काय करूयात, त्यासाठी एक एक्झाम्पल आपल्याला दिलंय, कोणतं, डिकम्पोजिशन ऑफ लाईमस्टोनचं डिकम्पोजिशन 5 ची जी रिएक्शन आपल्याला दिली होती त्या रिएक्शन मध्ये काय होतो, इन दिस रिएक्शन लाईमस्टोन डू नॉट टर्न मिल्की. आपल्याला या रिएक्शन मध्ये लाईमस्टोन तोपर्यंत मिल्की टर्न झालेला दिसत नाही जोपर्यंत आपण त्याला हीट देत नाही, आपण त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करत नाही तोपर्यंत ते मिल्की फॉर्म होत नाही. जेव्हा एकदा का आपण हीट दिली तर त्याचं टर्न होतं कुठं, मिल्की मध्ये. म्हणजे त्याचा अपिरियन्स होतो मिल्की अपिरियन्स, म्हणजे त्याचा अपिरियन्स चेंज झाला. आणि हे सगळं होत नव्हतं कारण 0 ऑर्डर ऑफ रिएक्शन मुळे. पण आपण जेव्हा टेम्परेचर दिलं तेव्हा त्याची काहीतरी रेट ऑफ रिएक्शन चेंज झालं आणि त्यामुळे त्याचा काय झाला, अपिरियन्स चेंज झाला. म्हणजेच आपल्याला फोर्थ फॅक्टर भेटला, काय, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीज इन द टेम्परेचर. म्हणजे जसं जसं आपण टेम्परेचर वाढवू तसं तसं रेट ऑफ रिएक्शन हा वाढवला जातो. शेवटचा फॅक्टर, पाचवा फॅक्टर, ई फॅक्टर कोणता आहे, कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय करतो, मग त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं, काय, 2KClO3 त्याला हीट केली, त्याचं डिकम्पोजिशन झालं 2KCl प्लस 3O2. ही कोणती हो, डिकम्पोजिशन रिएक्शन. ऑन हीटिंग पोटॅशियम क्लोरेट डिकम्पोजेस स्लोली. म्हणजे जेव्हा हीट दिली जाते पोटॅशियम क्लोरेटला तो डिकम्पोजेस स्लोली होतो. आता ह्या रिएक्शन मध्ये बघा काय, रेट ऑफ दिस रिएक्शन डू नॉट अफेक्टेड बाय. एकतर ह्या रिएक्शन मध्ये साइज ऑफ पार्टिकल त्याच्यावर पण मॅटर केलं नाही कारण एकच आहे जो रिएक्टंट आहे. टेम्परेचरवर ही रिएक्शन मॅटर केलं नाही कारण ते स्लोली व्हायला लागले. म्हणजे ही रिएक्शन साइज ऑफ पार्टिकल आणि टेम्परेचरवर डिपेंड नाही. हावेवर ह्या रिएक्शन मध्ये पोटॅशियम क्लोरेट हा डिकम्पोज होतो फास्टली जेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकतो MnO2 दॅट इज मॅंगनीज डायऑक्साइड. त्याला आपण काय म्हणले, कॅटलिस्ट. बाय लिबरेटिंग O2 गॅस. आणि त्या MnO2 मध्ये विदाउट एनी केमिकल चेंज, म्हणजे त्या MnO2 मध्ये केमिकल चेंज हा कोणताच झालेला पाहायला मिळाला नाही. आणि त्याच्यामुळे रेट ऑफ रिएक्शन तर वाढली, म्हणजे डिकम्पोजिशन तर फास्ट झालं, पण MnO2 मध्ये काही चेंज पाहायला मिळाला का, नाही. म्हणून कॅटलिस्ट हा आपला पाचवा फॅक्टर आहे. फिफ्थ फॅक्टर काय, कॅटलिस्ट इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन विदाउट टेकिंग पार्ट इन टू रिएक्शन. म्हणजे कॅटलिस्ट रिएक्शनचा रेट तर वाढवतो पण तो स्वतः त्यावर रिएक्शन मध्ये पार्ट घेतो का, म्हणजे भाग घेतो का, नाही. म्हणजेच हा झाला आपला पाचवा फॅक्टर.
ठीक आहे. मग आता कॅटलिस्ट कशाला म्हणायचं हे आपण पाहू एकदा. ठीक, मग कॅटलिस्ट कोणाला म्हणायचो? द सबस्टन्स इन होज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज, सो इट कॉल्ड एज कॅटलिस्ट. म्हणजे कॅटलिस्ट असा सबस्टन्स आहे ज्याच्यामुळे रेट ऑफ रिएक्शन मध्ये चेंज तर होतो, पण त्या कॅटलिस्ट मध्ये स्वतःमध्ये काहीही चेंज होत नाही. अशा सबस्टन्सेसला आपण कॅटलिस्ट असं म्हणतो. ठीक आहे. मग आता हे सगळं पाहिलं आपण. आता मग आपण पाहूया समरिकल व्ह्यू काय म्हणते. ठीक आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं की रेट ऑफ रिएक्शन कोणाला म्हणायचं, त्याचं स्लो आणि फास्ट चेंजेस आपण पाहिले, आणि त्यानुसार आपण रेट ऑफ रिएक्शनचे म्हणजे फॅक्टर्स जे जे अफेक्ट करतात ते पाहिले. पहिला फॅक्टर कोणता होता? नेचर ऑफ रिएक्टंट होता. दुसरा होता साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टंट. तिसरा होता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. चौथा होता टेम्परेचर. पाचवा होता कॅटलिस्ट. अशा प्रकारे आपण पाहिले फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन. हे लेक्चर कसं वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, क्वेश्चन कमेंट मध्ये विचारा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.